श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आईने भोपळा पाठवला होता गावावरून, मग त्याची सिंपल अशी भाजी बनवली आहे, ती तुमच्याबरोबर मी आज शेअर करते. भोपळा मस्त असा, एवढा काय मोठा नव्हता, छोटाच होता. मस्त असा मग भोपळा मग कापून घेतला, गॅसवरती ठेवली कढई, ठेचून टाकणार होती मिरची आणि लसूण. तर लसूण आणि मिरची अशी ठेचून घेतली. 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आणि 2-3 मिरच्या होत्या. तेल गरम होईपर्यंत मिरची आणि लसूणला कुटून घेतलं. तुम्हीसुद्धा बनवा अशी, खूप छान लागते. नंतर मग तेल गरम झालेलं, त्याच्यामध्ये टाकली मी राई टाकल्याच्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकली आणि लगेचच जो आपण ठेचून घेतलेला, म्हणजे जो ठेचा बनवलेला तो त्या तेलामध्ये टाकला, लसूण आणि मिरचीचा ठेचा. जिरे मी नाही टाकत त्याच्यामध्ये, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता. खूप तडकत होतं. त्याच्यानंतर मग तो जो भोपळा होता तो टाकला. मस्तपैकी असं त्याला हलवून घेतला. किती छान झाला आहे बघा तुम्ही, कलर वगैरे किती छान आहे. म्हणजे गावच्या भोपळ्याची किंवा गावच्या भाजीची टेस्टच वेगळी असते. त्याच्यानंतर मग मी टाकली थोडीशी त्याच्यामध्ये हळदी आणि थोडीशी टाकली मी त्याच्यामध्ये रेड चिली पावडर, घरातला जो आपला घरगुती मसाला असतो तोच. तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी झाली आहे बघा तुम्ही, ती सुंदर अशी भाजी बनवून झाली आहे. एकदा तुम्हीही ट्राय करा. भाजी साईडला ठेवून मी लगेचच चपात्या बनवायला घेतल्या होत्या, कारण की ह्यांना कामाला निघायचं होतं म्हणून. चला मग ठीक आहे. चपात्या घेतली. बघू काय चाललंय बघू. गरम गरम आहे चपाती. टेस्ट करूया कशी बनवली सोनी चपाती. टेस्ट काय करतो, गावची आहे, गावची. मस्त मस्त गावचा भोपळा आहे ना, मग मस्त बनवली. कमी झालाय एकदम मस्त. गावठी भाषा काय बोल